ऑक्टोबर 2023 मध्ये महादेव मुंडे यांची हत्या झाली होती आणि या संदर्भातच त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आज खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांच्यासह आणखीनही नेते दाखल झालेले आहेत। या हत्येमागे सुद्धा जे आरोपी आहेत ते योग्य पद्धतीने पकडलेले गेले नाही आहेत अशा पद्धतीची या संपूर्ण कुटुंबाची विवंचना आहे आणि या संदर्भात आपण पाहतो ही दृश्य थेट महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची आहेत। पाटील टाइप करा बोलू नका बाहेर थोडं शांत बसा। अरे जरा एक मिनिट बोलू नका थोडं शांत बसा ना यार। सामाजिक प्रेसशिवाय कुणीच नका फक्त मीडियावर थांबा बाकी सगळे खतम तुमच्यासाठी जागा पण शांत बसा बरं। अरे शांतवन करायचं ताई आल्या तर घरचा नका करू। बोलू नका त्यांच्या घरात तरी बोलू द्या। काय दोष होता काय माझ्या नवऱ्याचं मला हेच जाणवेना। तिथं झालं एक प्रकार ते पण आम्हाला दुसऱ्या दिवशी कळलं। म्हणजे शनिवारी संध्याकाळी मर्डर झाला। मग पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी 9:30च्या दरम्यान गाडी नेली त्यांची त्या स्टॉपवर। गाडी होती त्यांची 2 व्हीलर। ती गाडी पोलिसांनी नेली। त्यांना पुन्हा फोन केला की इथं गाडी पडली घेऊन जा आणि पोलिसांनी गाडी नेली त्या टायमिंगला। मग त्याच्यात माझा आधार कार्ड माझ्या सासऱ्याचं आधार कार्ड सगळे आमच्या बँकेचे पासबुक सगळे असताना गावाचा पत्ता असताना पोलिसांनी आम्हाला काहीच माहिती दिली नाही की गाडी पडली असे कागदपत्र। रात्रभर ते तिथंच बॉडी पडून त्यांनी गाडी घेऊन गेली। रात्रभर मिसिंगचं म्हणजे त्यांचा टायमिंग होता शुक्रवारी आम्ही संध्याकाळी तुळजापूरची देवी बनवलेली होती इथं। मग शुक्रवारी संध्याकाळी आम्ही 10 वाजता देवी बघून आला। नंतर ते बिछा करत होते ना म्हणजे माझी बेशी जाणार। मग शुक्रवारी संध्याकाळी ते 1 वाजता आले होते जे मी झोपीच्याच ह्याच्यात होते। मग 1 वाजता आले। मग आज त्यांचा टायमिंगच होता 1, 2। अच्छा तुम्हाला उशीर झाला तर काळजी वाटली? काळजी वाटली नाही कारण हे कोणत्या वांद्यात नव्हते ना असं कुणाची दुश्मनी म्हणून असा प्रकारच नव्हता त्यांच्यात। मग मला काळजीच वाटली नाही। म्हणलं येते तुळजापूरला जायचं गडली होती। म्हणलं मग मित्रासोबत तुळजापूरला गेली असते एखाद वेळी।
मग मी ह्याच्यात राहिले. मग तुम्हाला सकाळी पहाटे मग 3 वाजताची वाला शनिवारी. आणि माझ्या घरची कॅमेरे लावली, कॅमेरेत घरं लावते, कॅमेरे ऑन केले तर मला दिसलीच नाही. तिथून पुढं मी बेचैनच झाली, मला झोपच लागली नाही तिथून पुढं. मग सकाळी उठले, सडा केला, सगळं माझं आवरलं काम. म्हणलं आता येतील पीठ कणिक मळून आता आलेलं जेवायचं, जेवाय टायमाला लागायचं. मग कणिक मळलं तर तितक्यात तो पाहुणा पोलिसाचा फोन गेला माझ्या भावाला. म्हणजे त्यांना एवढे आधार कार्ड असताना, पॅन कार्ड असताना, पूर्ण माहिती असताना भोपल्याचा आहे म्हणून भोपल्याच्या सरपंचाला न फोन लावता त्यांनी सतीशलाच कसं काय फोन लावला. म्हणजे त्या पोलिसांना पूर्ण माहिती की सतीशचा मेव नाही. मग त्यांना हे कसं माहिती झालं की सतीशच मेव नाही ह्याचाच बॉडी म्हणून. डायरेक्ट बॉडी सापडली त्यांना सकाळी, पोलिसांना सापडली पहिल्या स्टार्टिंगला बी. गाडी बी पोलिसांनीच नेली, बॉडी बी पोलिसांना सापडली आणि आम्हाला सांगितलं बी पोलिसांनीच. मला तर 10 वाजेपर्यंत कोणीच नाही सांगितलं की अशाला असं झालं म्हणून प्रकार. मग 10 वाजता सगळे फॅमिली मेंबर यायच्या नंतर मी म्हणलं तुम्ही काय आला तर म्हणजे तुळजापूरकडे ऍक्सिडेंट झाला आणि तिकडून आणायला म्हणजे पाय मोडलाय असं काही मला सांगितलं. तर तरी पण मी लेकरांना म्हणलं चहा बिस्किट द्या म्हणलं. मग गेले तर आपण दवाखान्यात जाऊ म्हणलं, इथं काय करायचं आपल्याला. तरी नाही म्हणजे मग आमचे कनेरवाडीचे पोलीस आहे ते रिटायर झाले. मग ते आले म्हणले ताई काय झालं. मी म्हणलं काहीच नाही, रात्री काय झालं, भाऊजी कवा आलते. आणि मी म्हणलं काहीच नाही म्हणलं. मला तर हसून गेलेलं माणूस आता असं डायरेक्ट इतकं निर्गुण हत्या होईल कळतंय का आपल्याला. मग मी म्हणलं काहीच नाही म्हणलं, तुळजापूरला जायचं म्हणजे ही म्हणायलेत की आणायलेत म्हणून. मग ते टचकन रडली. ते पोलीस होते रिटायर झालेले ते रडले. मग मी सगळ्यांनाच म्हणजे तुम्हीच माझ्या कामाचे नाही म्हणलं, तुम्ही सगळ्यांनी मला धोका दिला म्हणजे माझ्या नवऱ्याचं काहीतरी झालं मला सांगा म्हणलं. सांगाच म्हणलं माझ्या नवऱ्याचं काय झालंय ते. मग तरी पण कोणीच म्हणे ना. मग ती माझी चुलत बहीण आली म्हणजे तुझं लय वाटोळं झालं म्हणजे. वाटोळं झालं म्हणलंच म्हणलं काहीतरी झालं म्हणलं. मी माझ्या नवऱ्याचं केलं. मी हुशमध्येच राहिले नाही ते तुझी वेळवर. काहीच मला कळालंच नाही काय झालं, कशी त्याची माती कशी केली, काय केलं असं मला काहीच कळालं नाही त्या दिवशी. आठवत नाही. मग एवढं म्हणायचंय मला का केलं. पोलीस यंत्रणा काय करते आपली, न्याय देऊ शकत नाही का म्हणून पोलीस यंत्रणा. मग पुढे काय झालं, काय म्हणजे काही इन्क्वायरी नाही, काय नाही. इन्क्वायरी फायर हे केला, फाडला तिरांनी केला, तिच्या नावानेच सगळं केलं. मग डायरेक्ट सानप सर म्हणून होते, सानप सर होते ते भाऊला डायरेक्ट काय म्हणले आता तू समजून घे म्हणले, LCB दाखल कर म्हणले गुन्हा औरंगाबादच्या हायकोर्टात वर्ग कर म्हणले. मग गुन्हा वर्ग केला. अशोक मुंडे त्याचे भाऊ येतं, सगळी बंद केली परळी बंद केली तरी आपल्याला हे केलं नाही तपासात. आणि ह्यांना 28 तारखेला 28 डिसेंबर 2023 अर्ज झाले आणि 31 डिसेंबरला म्हणले LCB लागणार होता. म्हणलं का म्हणले दबाव यायलाय राजकारणापोटी. दबाव म्हणजे काही सांगितलं त्यांना PI सांगत. कोण म्हणलं तसं PI सांगत. आता आहे कधी इथंच नाही. 21/10/23 त्याच्यानंतर ते आपण LCB ला गुन्हा करा म्हणून त्यांना अर्ज केलेला आहे. त्यांनी काहीतरी लिखी दिलं होतं ना साहेबांनी. नाही ते नाही म्हणून तुम्हाला कोणीच लोकली मदत नाही केली. कोणीच नाही मदत केली. मी साहेबाकडे 5-6 वेळेस गेलो. मुंडे साहेबाकडे माझे वडील स्वतः खुद गेले. मुंडे साहेबाकडे धनंजय मुंडे साहेबांकडे गेलते. अच्छा गेले होते. असं गेला नव्हता आम्ही, असं नाही. आमच्या पद्धतीने आम्ही मंत्र्यांकडे गेलो, आमच्या पद्धतीने आम्ही गेला होता. मग त्यांनी पण फोन केले होते. मग ते पुढं काय झालं ते नाही सांगितलं आम्हाला. आमच्या पद्धतीनं ताईकडे गेला, भाऊकडे गेला, दोघांकडे गेला. तर आपले ते पोलीस स्टेशनने काय केलं. पोलीस स्टेशनला काहीच केलं नाही. ते जे तपासात होते त्याची प्रमोशन झालं पोलीस स्टेशनला. प्रमोशन झालं का पोलीस. API सप्ताह API धैफळी कुठं इथं होतं, इथं आपल्या तपासात होतं. ज्यांनी मदत नाही केली तर महाजन पण होते. ह्याला दिला ज्यांनी ह्याला मदत नाही केली त्याला प्रमोशन मिळालं. हा त्यांना प्रमोशन मिळालं. PSIचा PI झाला तुझ्या. ते महाजन म्हणायचे पण इथं होते API त्यावेळेस. सप्ताह कोण माझं ती माझ्या केसला जी होती ते पण इथं होते. त्याच्या पुन्हा आरोपीमध्ये सचिन सानप म्हणून ते FBI होते. सगळे तिथंच. हा. सचिन सानप नाही कॉन्स्टेबल आहे तो LCB ला गेला.
आणि मी वडील जेव्हा गेला होते चोरमुले सर आलेले होते विजिटला. हे तुमचे वडील हा, आणि तुमचे हे सासरे हे सासू आणि भाऊ हा ते भाऊ आणि ते धीर आहे. मुलगा काय आई वडिलांचा म्हणजे करता लिखीन सारखा त्यांना होता. न्याय व्यवस्था नावाची काही गोष्टच नाही या बीडमध्ये. पाणी आहे म्हणजे लॉ अँड ऑर्डर वगैरे वगैरे सगळं फक्त कागदावर आहे. कागदावर म्हणजे आम्हाला न्याय दिलाच नाही, काहीच केलं नाही आमच्या केसमध्ये. म्हणजे एक चिलट कसं मेलं ते फेकून दिलं तसं केलं. म्हणून त्याला एक आपण त्याच्यात पण आहे. ती सगळी माहिती पुढे झालं काय याचं? काय काहीच नाही नाही झालं तर आपलं केलं काहीच नाही. प्रकरण. आरोपी आतापर्यंत पुरा अटक पडला नाही, त्याच्यात. अटक नाही. अटक नाही, काहीच नाही त्याचा. काय एव्हिडन्स काहीतरी काय? आता हे नवीन एसपी आलेत का नवीन एसपीला दोनदा भेटलो. पहिल्यांदा भेटलो त्यांनी म्हणले मी मी खुद जाऊन आलोय, भेटले. 4-5 दिवस हा, 2 वेळेस गेली. आणि नंतर दुसऱ्यांदा भेटलो तेव्हा यांनी पथक तयार केलं आता एक PI आणि 4 कॉन्स्टेबल केले आणि हे म्हणजे तपास करायला होता. 15 दिवस झाले हे तसंच म्हणाले. तसंच आहे. आता मी तरी म्हणजे उपोषणाचा ही निर्णय केस घेतलाय. ही अरे दबली नाही उपोषण करू नका थांबा. ही दबलेली केस फक्त या ताईमुळे वरती आली. या ताईने तर सर, माझे लेकरं नुसते चिमणी म्हणे बघत येतो सर. संध्याकाळचं लय आम्हाला त्रास होतोय माहिती का. रात्री झाली की 1.5 वर्ष झालं मग आमच्या आज आता गेल्याने माणूस वाटतंय आम्हाला. इतकं आमच्या काळजात भरून येतोय माहिती का. किती हे लेकरांचं भविष्य पुढं किती अवघड आहे सांगा बरं. एवढे माझे लेकर आहेत. काय माझं भवितव्य काय पुढं. न्याय सगळे नाही म्हणजे प्रशासन कसं आहे सांगा नाही. पाणी पे पाणी यातून बोलू नका ताई. काय होईल बोल लेकरं रडायला. ताई, तुम्ही थोडं शांत व्हा. ही लेकरं नीट कशी मुलं जगत असतील. ते आहेत म्हणून तरी उभे आहेत. नाही मी खंबीर आहे म्हणून. नाही तर माझे वडील बी इतके दिवस राहिले नसते. माझ्या गावात बी काही राहिलं नसतं. ते माझ्या खंबीरपणे भाऊ काय पाठीमागे करतात? बोरवेलच्या गाड्याचा आणि ताईंचे शिक्षण खूप कमी कमी 10वी झाली. काहीच नाही. काहीच नाही. पुन्हा लेकरांचं आता भवितव्य पुढं. कोण बघता मग? आता सध्याला तेच बघतोय. भाऊच बघतोय सगळं. हा. तुम्ही कुठे राहता? कनेरवाडीला. इथंच गावची हा. पूर्ण मला माळव्याची पिशवी सत्यात आई वरी आणून देतो माझा भाऊ. असा फोन करेल. लेकरं ट्युशनला मला घरी लेकरं येऊस तर अशी काळजात धडधड होते की त्याचे पप्पा असे गेले तर लेकरांचं पुढं काय आहे? आ? एवढा मोठा फोन होतो इन्क्वायरी कशी होत नाही? इन्क्वायरीचं काय ते हे प्रकरण झालं पण केलं ना नाही. ताई, त्याच्यानंतर ह्या बोलल्या इतके दिवस ह्या घाबरलेच होते. आता हे आता खूप पुढे येऊन ह्याच प्रकरण ज्याला ज्याला त्रास झाला पुढे येऊन बोलतात. अब मी सांगितलं भांगर फॅमिली एवढी मोठी फॅमिली बाहेर पडायला घाबरते. ते आता कसं बस मी बोलतं केलं. सगळ्यात आधी आवड साहेबांनी विधान हा, केलं. पहिल्यांदा आवड साहेबांनी केलं का ते नागपूरला. बीडचे हे आत्महत्या अच्छा. करून वारले का त्यावेळेस मुंडे 40 वर्षीय मुंडे म्हणून तुम्ही उल्लेख केला होता त्यावेळेस. 3 महिन्यातच त्यावेळेस 3च महिने जात त्यांना हे होऊन का 2 महिने जात की त्यावेळेस आम्ही क्लिप बघून एवढं हे झाला होता ना काहीतरी बाहेर येईल. पुन्हा मेहबूब सरांनी इथं परळीत हे केलं त्यावेळेस बी उल्लेख केला. आणि पुन्हा मग आता धस साहेबांनी केला तेव्हा म्हणलं आता त्यावेळेस मी बाहेर निघाली नव्हती. मेन म्हणजे मी घरातच होते. मग तर आता जे धस साहेबांनी काढलं त्यावेळेस म्हणलं आता नाही मी मागं हटणार. म्हणलं आता मला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणलं. त्यावेळेस मी बाहेर आली कारण माझा भाऊ शांत बसला ना. मग म्हटलं ह्याला का शांत बसला हेच कळालं नाही. डायरेक्ट ते चोरमुले सर आणि त्यांची व्हिजिटला आलेली होती इथं परळीमध्ये. चोरमुले सर हा अंबजोगाईच्या अध्यक्ष आता जे DYSP त्यांच्याकडे तपासायची केस 15 नवीन SP आलते का हे कावत सर. त्यावेळेस मी गेलते त्यांच्या भेटीला. आल्याच्या नंतर लगेच गेलते. पुन्हा ते म्हणले अजून याचा तुम्ही परळीला जा म्हणले. परळीच्या काय म्हणते ते तुम्ही बघा. ठेवलंय काय? तुम्ही ठेवलंय काय? हा परळीच्या काय म्हणतात ते बघा म्हणले. मग मी परत गेले इथं तर इथं सगळ्यांची म्हणजे ह्या प्रकरणाबाबत चर्चा फाईलच राहून भैया तुम्ही फाईल राहून गेली. मग
ते सगळंच त्याची बैठक होती चालू जी संतोष भाईच्या प्रकरणात नवीन झालं तेव्हा संतोष भाईच्या प्रकरण तेव्हा ते चालू होतं प्रकरण त्याचं. तरी पण माझे वडील काय म्हणजे असू ते बैठकमध्ये जाममध्ये इथले ते बघितल्याचं काय म्हणजे काही बाहेर जाऊन बसा म्हणजे मला बघितल्या कारण मी 2-3 वेळेस भेट दिली ती माझी ओळख झाली. मला बघितल्या म्हणजे ताई बाहेर जाय म्हणले. तर चोर मुले सर काय म्हणजे ताई तू बाहेर का जातीस ये म्हणले काय तुझं मी म्हणलं मर्डर बाबत मी बोलाय आले. मी SP सरांना भेटून आले. त्यांनी मला तुमच्याकडून तपास घ्यायला सांगितलंय. तर म्हणले मी 2दा SP ऑफिसला गेले. जेव्हा कावत सर आले का त्यावेळेस बी गेले नवीन आणि पुन्हा त्यांनी मला म्हणजे परळीला जाऊन अजून भेट द्या ते सांगतील तुम्हाला काय तपास केलाय. तर ह्यांनी काहीच नाही. इथले PI तर मला बघितलं की म्हणले असं बाहेरचं त्यांची मिटिंग होती ना चालू बघितल्या म्हणजे बाहेर जा म्हणतात. चोर मुले सर बी आलेले होते त्यावेळेस. तर चोर मुले सर काय म्हणजे मध्ये येत आहे काय आहे तर मी म्हणलं मी मर्डर बाबत बोलाय आले. मला सरांनी पाठवले SP सरांनी. तर म्हणले काय आहे मग मी म्हणलं काय आहे म्हणजे आता तुम्हीच सांगतात म्हणजे डायरेक्ट आम्हाला म्हणते इथं तर म्हणायचे कोण आहे आरोपी. म्हणलं आम्हाला आरोपी माहिती असतात आम्ही तुमच्याकडे कशाला आला असतात. आम्हाला जर आरोपी माहिती आम्ही प्रशासनाकडे कशाला जावं. आणि मग ते तर डायरेक्ट तसं म्हणायचे. आणि पुन्हा नंतर मग एक कॉन्स्टेबलला बोलवलं तर ते डायरेक्ट म्हणला ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.